आपल्याला रूल्स कसे लावायचे हे समजलं पाहिजे, रूल्स कुठे लावायचे हे समजलं पाहिजे. कारण प्रोडक्ट रूल प्रत्येक प्रोडक्टला लागेल का? जसं आपण आता पाहिलं, आतापर्यंत जे प्रॉब्लेम सोडवले आपण, उदाहरणार्थ x इंटू एक्स, इथे प्रोडक्ट रूल लावला का बेटा आपण? नो, कारण इथे x इंटू एक्स काय होईल? प्रोडक्ट होईल. आणि जर आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ x into e to the power x, या x ला e to the power x सोबत मल्टिप्लाय करता येईल का? At that time use प्रोडक्ट रूल. कधी यूज करायचा? जेव्हा दोन x चे टर्म प्रोडक्ट मध्ये असतील आणि त्यांचा प्रोडक्ट सॉल्व करता येत नसेल तेव्हा. प्रोडक्ट सॉल्व करता येत असेल तर तुम्हाला प्रोडक्ट रूल लावायचं. जसं की x into x काय होईल? इथे प्रोडक्ट रूल लावायचा. ठीक आहे, हो. लिहून घ्या पहिले नोट. प्रॉब्लेम सॉल्व प्रोडक्ट रूलच्या खाली एक नोट लिहून घ्या. दिस मेथड इज यूज्ड, दिस मेथड और रूल इज यूज्ड, दिस मेथड और रूल इज यूज्ड व्हेन, दिस मेथड और रूल इज यूज्ड व्हेन two terms are in product, two terms are in product and their product can't be solved, and their product can't be solved, their product can't be solved. म्हणजे दोन टर्म प्रोडक्ट मध्ये पाहिजे आणि त्यांचं प्रोडक्ट कांट बी सॉल्व, म्हणजे सॉल्व होत नसेल तेव्हाच आपण हे रूल लावायचे. प्रोडक्ट जर होत असेल तर रूल लावायचा नाही. इथपर्यंत काही डाऊट? ओके, तर पाहू आज आपण प्रॉब्लेम्स ऑन प्रोडक्ट रूल. एक्झाम्पल नंबर 1. फाइंड dy by dx if y is equal to x into e to the power x, y is equal to x into e to the power x. सांगा, प्रोडक्ट सॉल्व करता येईल का? नो. कोणता रूल लागेल इथे? प्रोडक्ट सॉल्व करता येत नसेल तर प्रोडक्ट रूल लावायचा, आणि प्रोडक्ट होत असेल तर तिथे तुम्हाला पहिले प्रोडक्ट सॉल्व करून घ्यायचे. आता इथे आपल्या लक्षात येत आहे का प्रोडक्ट जे आहे ते सॉल्व होत नाही आहे. तर प्रोडक्ट सॉल्व होत नसेल तर आपल्याला रूल यूज करायला लागेल इथे प्रोडक्ट रूल. तर प्रोडक्ट रूल अप्लाय करत असताना एक गोष्टीकडे लक्ष द्याल तुम्ही का दोन्ही जे आहे ते एक्सचेच फंक्शन असणं गरजेचं आहे. एक्स हा एक्सचा फंक्शन आहे आणि ई टू दी पॉवर एक्स पण एक्सचाच फंक्शन आहे. इथे प्रोडक्ट रूल लागेल का? चला कोण सांगेल? डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 into e to the power x. इथे प्रोडक्ट रूल लागेल का? नो, कारण दोन्ही x चे फंक्शन आहे का? नाही. एकच x चा फंक्शन आहे, दुसरा आहे का? तर मग इथे कॉन्स्टंट इंटू फंक्शन म्हणावं लागेल आणि कॉन्स्टंटला आउटसाइड द. समजलं? तर कधी प्रोडक्ट रूल लावायचं? दोन्हीही फंक्शन असले पाहिजे कशाचे? x चे असले पाहिजे. तर चेक करून घ्या आहे का? यस. तर लक्ष ठेवा बेटा, पहिल्या प्रॉब्लेमला कॉन्सन्ट्रेशननी आणि दुसऱ्या प्रॉब्लेम पासूनच तुम्हाला ट्राय करता येईल. लक्ष ठेवा सर्वांनी बोर्डवर. y इक्वल टू दिलाय आपल्याला x इंटू e टू दी पॉवर x. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ लेफ्ट हँड साइड अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट हँड साइड. ठीक आहे. y चा डेरिव्हेटिव्ह बेटा dy by dx, y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx, x e to the power x. दोन टर्म प्रोडक्ट मध्ये, प्रोडक्ट सॉल्व होईल का? नाही. दोन्ही x चे टर्म आहे. यस. तरच काय रूल लावायचा आपला? प्रोडक्ट. तर प्रोडक्ट रूल लावण्यापूर्वी किती गोष्टी पाहायच्या? 3. पहिली, त्यांचं प्रोडक्ट सॉल्व होते का? प्रोडक्ट सॉल्व होत असेल तर प्रोडक्ट रूल लावायचा नाही, आणि प्रोडक्ट सॉल्व होत नसेल तर प्रोडक्ट रूल लावायचा. ठीक आहे, ही पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, दोन्ही गोष्टी कशा असल्या पाहिजे? एक्सेस फंक्शन असले पाहिजे. येतं का लक्षात? लक्षात येऊन राहिलं का? यस. अँड थर्ड थिंग,
आपल्याला इथे हे चेक करायचं आहे का कॉन्स्टंट आहे का. कॉन्स्टंट असेल तर रूल लागणार नाही. कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटला काय करायचं, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहायचं. तर इथे आपण तिन्ही कंडिशन चेक करू. दोन्ही एक्सच्या टर्म आहे बेटा, यस. दोघांचा प्रोडक्ट होऊ शकतो का, काही कॉन्स्टंट आहे का, नाही. तर डायरेक्ट लावू इथे कोणता रूल, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल कसा असतो लक्ष ठेवा, बोर्डवर लक्ष ठेवा सर्वांनी. फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहायची. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह काढायचा दुसऱ्या टर्मचा. फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहायची, डेरिव्हेटिव्ह काढायचा दुसऱ्या टर्मचा, प्लस दुसरी टर्म ॲज इट इज लिहायची, डेरिव्हेटिव्ह काढायचा पहिल्या टर्मचा. समजलं बेटा. पुन्हा एकदा रीड करून दाखवतो मी. फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ. गॉट इट. आता इथून आपले जे 21 रूल्स आहेत ते रूल अप्लाय करायचे. तर पहिला रूल, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू दी पॉवर x. e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, x चा डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 is डेरिव्हेटिव्ह ऑफ constant. डेरिव्हेटिव्ह ऑफ constant 0. समझ में आया. डेरिव्हेटिव्ह ऑफ 5, डेरिव्हेटिव्ह ऑफ 6, डेरिव्हेटिव्ह ऑफ 7, डेरिव्हेटिव्ह ऑफ 8x. यस. आता कॉन्सन्ट्रेशन आहे तुमचं. चला, तर इथे काय कॉमन मिळेल बेटा, e टू दी पॉवर x इज कॉमन. So take e to the power x common. What is remaining? x plus 1. पहा, एवढं सोपं आहे प्रोडक्ट रूल लावणं. फक्त तुम्हाला कंडिशन चेक करायचे आहे. दोन टर्म प्रोडक्ट मध्ये पाहिजे, त्यांचा प्रोडक्ट सॉल्व्ह झालं नाही पाहिजे. जर प्रोडक्ट जर सॉल्व्ह होत असेल तर समजून जायचं तुम्हाला इथे प्रोडक्ट रूल लावता येणार नाही. ठीक आहे बॉईज, तुम्ही थोडं थोडं सरकून जा इकडे. शुभम सरकून जा, त्यांना कम्फर्ट बसू द्या. आणि उद्यापासून गर्ल्स तुम्ही इकडून बसायचं. ठीक आहे, तुम्ही इकडून बसायचं, बॉईज इकडून बसायचं उद्यापासून. चला स्टार्ट करू आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम नोट करून झालं बेटा, करून घ्या, नोट करा. आणि ज्यांचं नोट झालं असेल त्यांनी ट्राय करा नेक्स्ट प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 2. Problem number 2. Find dy by dx if y is equal to sin x into e to the power x. Sin x into e to the power x. sin x into e to the power x. तर चला सांगा बेटा, मला दोन टर्म प्रोडक्ट मध्ये आहे का, यस और नो. यस. दोघांचा प्रोडक्ट सॉल्व्ह करता येतो आहे का, नो. दोन्ही एक्स च्या टर्म आहे का, यस. तो कोणता रूल लागेल, प्रोडक्ट रूल. चला अप्लाय करा प्रोडक्ट रूल. अप्लाय प्रोडक्ट रूल. करेक्ट. डन.
solution y is equal to sin x into e to the power x. Now we have to find dy by dx. It means differentiate with respect to x. So derivative of left hand side and derivative of y चा डेरिव्हेटिव्ह बेटा. आणि प्रोडक्ट रूल लावण्यापूर्वी दोन गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे दोन्ही टर्म आपल्या एक्सच्या असणं पाहिजे. आहे का एक्सच्या टर्म? साइन एक्स ई टू दी पॉवर एक्स, दोन्ही टर्म एक्सच्या आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे का साइन एक्स आणि ई टू दी पॉवर एक्स या दोघांना मल्टिप्लाय करता येतो का? नो, मल्टिप्लाय करता येत नाही. तर आपल्या दोन्ही कंडिशन फुलफिल होत आहे. मग आपण इथे कोणता रूल लावू? प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल फर्स्ट टर्म as it is, derivative of second term plus second term derivative of first term sin x. First term as it is, derivative of second term plus second term as it is, derivative of first term. Now sin x as it is, derivative of e to the power x. सर्वात कठीण रूल, e to the power x चा डेरिव्हेटिव्ह प्लस e टू दी पॉवर x. साइन x चा डेरिव्हेटिव्ह, साइन कोणावर डिपेंडेंट असतो? कॉस. आणि कॉस व्हॉट इज कॉमन? टेक e टू दी पॉवर x कॉमन. व्हॉट इज रिमेनिंग? इजी? ओके. Example number 3. Find dy by dx if y is equal to x square into x into log x. 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 वन बाय एक्स प्लस लॉग एक्स हे एक आन्सर मिळालेला आहे आपल्याला. फर्स्ट आन्सर. वन प्लस लॉग एक्स. ओके, चला चेक करू आपण कोण करेक्ट आहे. सर्वांनी ट्राय करायचं आहे. आणि सर्व काही डिपेंडेंट आहे तुमचे 21 रूल्स. 21 रूल्स ज्यांचे क्लिअर आहे तुम्हाला इथे अडचण येणार नाही. 21 रूल्स आहे आणि त्याच्यावर पूर्ण आपले 5 युनिट डिपेंडेंट आहे. डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. इथून सर्व तुम्हाला dy बाय dxच दिसेल. त्यामुळे मी खूप जास्त टाइम स्पेंड करत आहे बेसिकमध्ये का समोर चालून तुम्हाला 5ही युनिटमध्ये कुठे अडचण आली नाही पाहिजे. ॲडिशन सबस्ट्रॅक्शन रूल पाहिला आपण पहिले. आता कोणता रूल पाहतोय? असाच पाहणार क्वेश्चन रूल. असे पहिले सर्व रूल आपण क्लिअर करून घेऊ. फॉर्म्युलीज क्लिअर करून घेऊ. म्हणजे फॉर्म्युली कुठे लावायचे कुठे नाही लावायचे हे समजलं पाहिजे. कॉन्स्टंट कसं बाहेर काढायचं हे समजलं पाहिजे. देन आपण आपल्या मेन टॉपिकमध्ये जम्प करू शकतो.
ते इनिशियली थोडंसं स्लो जातो आहे मी, त्याच्यामागे कारण आहे का बेस आपला जर स्ट्रॉंग झाला तर मग समोर तुम्हाला काही अडचण येणार नाही. गॉट इट? ओके. तर इथे आपण चेक करू प्रॉब्लेम नंबर 3. अगेन सोल्यूशन y is equal to x into log x. Again बेटा differentiate with respect to x, derivative of left hand side and derivative of x into log x. So y derivative is dy by dx. आता चेक करायचं बेटा, प्रोडक्ट रूल डायरेक्ट लावायचं नाही, पहिले चेक करायचं. नाही तर हेडिंग दिलेलं आहे प्रोडक्ट रूल, एक्झाम्पल ऑन प्रोडक्ट रूल, तर प्रोडक्ट रूलच लावत बसायचं असं नाही करायचं. काय करायचं आहे, पहिले 2 कंडिशन चेक करायच्या. पहिली कंडिशन 2 टर्म प्रोडक्टमध्ये आहे का? यस. दुसरी कंडिशन बेटा, या दोघांना आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो का, प्रोडक्ट करू शकतो का? नाही. दोन्ही एक्सच टर्म आहे तरच आपण प्रोडक्ट रूल लावू शकतो. तर इथे प्रोडक्ट रूल लावणार आपण. सांगा. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ. याला उलटं लिहिलं तरी आन्सर सेमच येते. फॉर एक्झाम्पल सेकंड टर्म पहिले डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म, त्यानंतर फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ, कारण प्लस आहे. प्लस असल्यामुळे तुम्ही 2 + 3 लिहा किंवा 3 + 2 लिहा, दोन्ही केसमध्ये आन्सर काय मिळेल? 5 मिळेल. पण मायनस मध्ये चालणार नाही. पण तरी सुद्धा एक फ्लो तुम्ही असू द्या तुमच्याकडे, जसं मी तुम्हाला शिकवलेलं आहे. का फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ. हे सोपं जाईल. कॉलेजमध्ये तुम्हाला उलट शिकवलं जाईल, पण आन्सर दोन्ही याचे काय येतात. आपण दोन्ही यांनी चेक करू. हा पहिले फर्स्ट केसनी सॉल्व्ह करतोय मी. सांगा बेटा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह and derivative of x 1, x 1 plus log x 1 जा इझी. आता मेथड 2 नी सॉल्व करून दाखवतो मी याला. मेथड 2 y is equal to x into log x. आता मेथड 2 नी सॉल्व करून दाखवतो बेटा, लक्ष द्या. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय प्रोडक्ट रूल लावतो. पहिले लिहितो मी, आपण पहिले काय घेतो, फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. आता पहिले लिहितो मी सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म प्लस फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ. उलट केलं बेटा आपण. ठीक आहे. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1, x डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स x लॉग एक्स 1 जा प्लस आहे का सेम आहे, दोन्ही सेम. 2 + 3 म्हणा किंवा 3 + 2 म्हणा, चालेल. ओके. पण आपण सेकंड मेथड यूज नाही करू. जनरली हे तुम्हाला कॉलेजमध्ये शिकवलं जाते सेकंड मेथड, पण आपण सेकंड मेथड यूज न करता फर्स्ट मेथड यूज करू. ठीक आहे. इथपर्यंत डाऊट बेटा? नो. राइट डाउन एक्झाम्पल नंबर 4. इफ y is equal to x² into cos x, find dy by dx. फाइंड dy by dx. चला सांगा मला, प्रोडक्ट रूल लावता येईल का? यस सर का नो सर? का बरं? कारण x² ला तुम्ही cos x सोबत मल्टिप्लाय करू शकत नाही आणि प्रोडक्ट मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट करू शकत नाही. मग ॲट दॅट टाइम यूज विच रूल? प्रोडक्ट. यूज प्रोडक्ट रूल. यूज प्रोडक्ट रूल.
बेटा प्रणव असं सारखा थोडं थोडं. बेटा इकडे सरकून जा तुम्ही. बॉईज थोडं थोडं सरका इकडे, थोडं थोडं सरका. आणि सर्व सोबतच बसत असतो आपण आपल्या बॅचमध्ये. तुम्ही एकमेकांचे भाऊ बहिणीच आहे, त्याच्यामुळे काही तुम्हाला इथे गिल्टी फील व्हायचं काम नाही. तुम्ही घरी आपल्या भावासोबत बसत असता की नाही गर्ल्स, तुम्ही बहिणीसोबत बसत असता की नाही आपल्या, तसंच बसायचं इथे. ठीक आहे, आपल्या बहिणीच समजायचं, आपले भाऊच समजायचे. तसा रक्षाबंधनचा प्रोग्राम ठेवणारच आहे आपण. गिफ्ट रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट घेऊन याल आणि तुम्ही राखी घेऊन याल सर्व लोक. ठीक आहे. cos x into 2x. त्याला 2 cos x लिहू शकतो. ओके, y is equal to x square into cos x. So again differentiate with respect to x. Derivative of left hand side and derivative of x square into cos x. So new students, d dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि dy by dx फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे y ला करायचं आहे तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर y चा डेरिव्हेटिव्ह काय होतो बेटा, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy by dx. आता दोन टर्म प्रोडक्ट मध्ये आहे, ज्यांचं प्रोडक्ट सॉल्व्ह करू शकत नाहीये आपण, आणि दोन्ही एक्सचेंज फंक्शन आहे, तर आपण इथे प्रोडक्ट लावू शकतो. फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म as it is derivative of. ठीक आहे बेटा. चला, तर साइनचा डेरिव्हेटिव्ह काय होता, कॉस. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह, कारण कॉस कितव्या नंबरवर येतो, सेकंड. तर आपल्या ट्रिग्नोमेट्रिक रूल मध्ये पहिला पॉझिटिव्ह, दुसरा, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. यस. तर सिक्वेन्स कसा आहे बेटा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह, तर कॉस एक्स चा, टॅन एक्स चा, सेक स्क्वेअर एक्स, सेक एक्स नाही, कॉट चा एक्स सोडून, त्यानंतर सेक एक्स चा, आणि परत, आणि कोसेक एक्स चा, कोसेक एक्स, आणि कोसेक एक्स इंटू. ट्रिक दिली आहे मी तुम्हाला. ठीक आहे. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस फॉर्ममध्ये रटायचं काम नाही, तिथल्या तिथेच बनवायचं. साईनचा कॉस, कॉसचा टॅनचा सेक स्क्वेअर एक्स, कॉटचा कोसेक स्क्वेअर एक्स, कोसेक एक्सचा कोसेक एक्स आणि परत कॉट एक्स, सेक एक्सचा सेक एक्स आणि परत टॅन एक्स. ठीक आहे. ओके, त्यानंतर बेटा कॉस एक्स ॲज इट इज, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरला कोणता रूल लागेल, एक्स टू दी पॉवर यन, यन एक्स टू दी पॉवर. आय रूल आपल्याकडे अवेलेबल. सिम्प्लिफाय करू, एक्स स्क्वेअर इंटू मायनस साइन एक्स, मायनस एक्स स्क्वेअर प्लस इंटू मायनस मायनस, प्लस 2 इंटू कॉस एक्स, 2 कॉस एक्स इंटू एक्स असं लिहू शकता, किंवा cos x as it is. अरे कोण बोलत आहे इथे, 2 इंटू एक्स टू दी पॉवर 2 मायनस 1 1. तर पॉवर मध्ये 1 लिहायची आवश्यकता आहे का तुम्हाला, नो. पहिले पॉझिटिव्ह टर्म नंतर निगेटिव्ह टर्म लिहू शकता. cos x इंटू 2x, 2x cos x, 2x cos x, 2 इंटू x 2x, 2x इंटू cos x, 2x cos x मायनस एक्स स्क्वेअर साइन एक्स असं लिहायचं. पहिले पॉझिटिव्ह टर्म आणि नंतर निगेटिव्ह टर्म. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. पहिले पॉझिटिव्ह टर्म लिहा, नंतर निगेटिव्ह. ठीक आहे. तर 2 मायनस 1 1 होतो, पॉवरमध्ये 1 लिहायची आवश्यकता नाही आहे, कारण पॉवरमध्ये काही नसेल तर काय अजून करतो आपण, 1 ऑलरेडी असतोच. गॉट इट. ओके, इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, नो.
आता नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवाल तुम्ही? चला नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवू आपण. प्रॉब्लम नंबर if y is equal to root x into e to the power x, find dy by dx. चेक करा, दोन टर्मचा प्रोडक्ट होईल का? रूट एक्स को हम लोग e टू दी पावर x से मल्टीप्लाई कर सकते हैं क्या? नो. देन वी हैव टू गो बाय विच रूल? प्रोडक्ट रूल. सो यूज प्रोडक्ट रूल. ओके ठीक है. चलो अभी धीरे धीरे डिफिकल्टी लेवल बढ़ाएंगे. ये थे बेसिक लेवल के प्रॉब्लम. अब 6 प्रॉब्लम से थोड़ा डिफिकल्टी लेवल हम लोग धीरे धीरे बढ़ाएंगे. प्रॉब्लम नंबर 5. प्रॉब्लम नंबर 5, y is equal to root x into e to the power x. So again differentiate with respect to x. Derivative of left hand side and derivative of right hand side. Derivative of left hand side, derivative of right hand side. Y derivative dy by dx. दोन टर्मचं प्रोडक्ट सॉल्व करता येणार का बेटा आपल्याला? नाही. काय करावं लागेल मग? प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल, फर्स्ट टर्म पहिली टर्म ॲज इट इज लिहायचं, डेरिव्हेटिव्ह काढायचं दुसऱ्या टर्मचं, प्लस दुसरी टर्म ॲज इट इज लिहायची, डेरिव्हेटिव्ह काढायचा पहिल्या टर्मचा. पहिली टर्म काय बेटा? फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. सो रूट एक्स ॲज इट इज. सर्वात कठीण फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय ट्वाइस रूट x. टेक e टू द पॉवर x कॉमन. What is remaining? Root x plus 1 by 2 root x. नेक्स्ट फॉर्मूला क्या है? फॉर्मूला किया नहीं क्या लर्न? ओनली 21 फॉर्मूलीज. कितने दिन लग गए? 8 दिन तो हो गए ना शायद. फिर 8 दिन में फॉर्मूलीज अगर नहीं हो रहे आपके तो कैसा होगा? क्या करना पड़ेगा फिर आपको? M2 के पेपर के दिन मैंने बताया आपको, जिन्होंने रूल्स नहीं किए उनको M2 के पेपर के दिन क्या करना पड़ेगा? एक अच्छा सा पानी वाला नारियल लेना और भगवान को जाके चढ़ा देना. बोलना भगवान मुझे बचा लो. भगवान बोलेगा मैं आपको बचा नहीं सकता, ये M2 है. ठीक है, रूल्स करना चाहिए थे आपने. भगवान भी ऐसे ही बोलेंगे आपको. 1 plus x square into tan inverse x.
अभी कॉम्प्लेक्सिटी थोड़ा सा बढ़ाएंगे हम लोग। अभी तक जो 5 प्रॉब्लम देखे आपने काफी बेसिक थे। 1 आ रहा है आंसर, 1 तो नहीं आना चाहिए। नो नो रॉन्ग। हाँ, किसी ने सॉल्व किया बेटा? गर्ल्स इधर, यस और नो? इसमें आपको दोनों रूल यूज करना पड़ेगा। tan इनवर्स, हाँ वेरी गुड, करेक्ट। चलो ध्यान दीजिए बेटा, नोट कर लिया सभी लोगों का? प्रॉब्लम नंबर 5 हो चुका है। चलो 6 की तरफ ध्यान देंगे बेटा। अब धीरे धीरे थोड़ा थोड़ा कॉम्प्लेक्स प्रॉब्लम की तरफ बढ़ेंगे हम लोग। तो ये 2 मार्क्स के लिए पूछे जाते हैं। सॉल्यूशन y इज इक्वल टू 1 प्लस एक्स स्क्वायर इंटू tan इनवर्स x। तो dy बाई डी एक्स निकालना है, मतलब डिफरेंशिएट करना है विथ रिस्पेक्ट टू x। तो डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिवेटिव ऑफ लेफ्ट हैंड साइड एंड डेरिवेटिव ऑफ, तो राइट हैंड साइड है बेटा आपकी 1 प्लस एक्स स्क्वायर इंटू, ठीक है। अब ऐसे सिचुएशन में क्या होगा देखो, tan इनवर्स x वन जा tan इनवर्स x प्लस tan इनवर्स x इंटू एक्स स्क्वायर इंटू tan इनवर्स x। तो x स्क्वायर को tan इनवर्स x से मल्टीप्लाई करके आएगा क्या आपको? नो। तो क्या करेंगे हम लोग बेटा इस सिचुएशन में, इस कंप्लीट टर्म को बोलेंगे फर्स्ट टर्म, इसको बोलेंगे सेकेंड। क्योंकि मल्टीप्लिकेशन भी करोगे आप तो फाइनली क्या होने वाला है कि आप एक्स स्क्वायर को tan इनवर्स x के साथ में मल्टीप्लाई नहीं कर सकते। तो इस पूरे टर्म को बोलना है फर्स्ट टर्म और उसे बोलना है सेकंड टर्म। येतं लक्षात? तुम्ही ब्रॅकेट जरी सॉल्व केलं तरी आन्सर सेमच येतं, पण त्यामध्ये थोडीशी प्रोसेस वाढेल। त्यामुळे जर शॉर्टकट जायचं असेल, टाइम कमी लावायचा असेल प्रॉब्लेमला, तर काय करायचं, याला पूर्ण कंप्लीट टर्मला फर्स्ट टर्म म्हणा आणि या पूर्ण टर्मला काय म्हणा, सेकंड टर्म। आणि इथे अप्लाय करू आपण आता कोणता रूल? प्रोडक्ट रूल। तो प्रोडक्ट रूल काय असतो बेटा? फर्स्ट टर्म म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिवेटिव ऑफ सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिवेटिव ऑफ फर्स्ट टर्म काय बेटा? तर इथे प्रोडक्ट रूल सोबत आणखी कोणता रूल लागेल ते लक्ष द्या सर्वांनी। लक्ष देत चला, लिहायला मी वेळ देत आहे तुम्हाला, ठीक आहे? पहिले प्रॉब्लेम समजून घेत चला, प्रॉब्लेम समजल्यानंतर लिहा। 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, tan इनवर्स x चा डेरिवेटिव्ह बेटा 1 अपॉन 1 प्लस एक्स प्लस tan इनवर्स x ॲज इट इज। आता पहा बेटा इथे प्लस साइन आहे, तर प्लस किंवा मायनस साइन असेल तर आपण डेरिवेटिव्ह काय करू शकतो? कोणता रूल लावत आहे आपण? ॲडिशन ऑफ। तर प्रोडक्ट रूल सोबत सोबत इथे तुम्हाला ॲडिशन और सबस्ट्रॅक्शन रूल पण अप्लाय करावा लागला, कारण 1 प्लस एक्स स्क्वेअर असा कोणता फॉर्म्युला आहे का डेरिवेटिव्हचा 1 प्लस एक्स स्क्वेअर? नाही। मग काय करू शकतो? प्लस साइन आहे, तर प्लस किंवा मायनस साइन असेल तर डेरिवेटिव्ह काय करू शकतो बेटा आपण? सेपरेट करू शकतो। आणि डेरिवेटिव्ह सेपरेट केल्यानंतर सेपरेटली डेरिवेटिव्ह फाइंड आउट करू शकतो। 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर काय राहणार बेटा? 1 प्लस tan इनवर्स x, डेरिवेटिव्ह ऑफ 1 काय? कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह इथे x टू दी पॉवर n x टू दी पॉवर, ठीक आहे? आता सर्वांचे रूल्स जे क्लिअर झाले आहे, त्याच्यामुळे आता मी राईट साईडला लिहित नाही रूल कोणता लावत आहे, ठीक आहे? रूल कोणता? x टू दी पॉवर n x टू दी पॉवर। आता याच्यानंतर लक्षातच ठेवा एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह 2x 2 मायनस 1 1, पॉवर मध्ये 1 लिहायची आवश्यकता आहे का? त्याच्यानंतर लक्षात ठेवा एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह 2x, लक्षात राहील? यस। नेक्स्ट स्टेप 1 प्लस tan इनवर्स x 0 प्लस
2x to the power 2 minus 1. तर पॉवर मध्ये 1 लिहायची आवश्यकता आहे का? नो. 1 प्लस tan inverse x into 2x, 2x tan inverse x, 2x tan inverse x. इझी. काही लोकांनी मल्टिप्लिकेशन केलं असेल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं असेल ना तुम्ही, तरी आन्सर सेम असेल. तर थोडीशी कॉम्प्लेक्सिटी आपण आता वाढवत आहे हळूहळू. तर इथे पहिले प्रोडक्ट रूल, नंतर कोणता रूल? ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन रूल. प्रोडक्ट रूल अँड देन ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन रूल. प्रॉब्लेम नंबर फाइंड dy by dx. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला dy by dx फाइंड आउट करायचं आहे. चला पहिले हे सॉल्व करून घ्या बेटा, आणि त्यानंतर 7 प्रॉब्लेम इथे सॉल्व करायचं आहे आणि 8, 9, 10 होमवर्क देतो मी. ठीक आहे. तर पहिले कोणता रूल? प्रोडक्ट रूल अँड देन ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन रूल. प्रोडक्ट रूल, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन रूल. आणि हेडफोन्स, इयरफोन्स जे आहे ते रात्री वापरायचे नाही झोपताना. तुम्ही झोपून जाता ते इयरफोन्स तसेच राहतात. काल एक घटना झाली आहे, आपल्याच बॅचचा विद्यार्थी आहे, त्याच्या मेंदूमध्ये पाणी झालं हेडफोनमुळे. हेडफोन लाऊडली चालू राहून गेले कानामध्ये, रात्रभर तसाच झोपून गेला तो आणि सकाळी उठून बेहोश. त्या व्हायब्रेशन्समुळे, वेव्हजमुळे जे ब्रेन आहे त्या ब्रेनमध्ये पाणी जमा झालं. तो मुलगा ॲडमिट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हेडफोन्स रात्री वापरू नका. मी तो म्हणतो दिवसाही वापरू नका. काहीच काम नाही हेडफोनचं. काही काम आहे का? आन्सर आलं. ओके, आन्सर आलं तर मग चेक करून घ्या. नोट करून झालं बेटा सर्वांचं? टाइम मिळत आहे सफिशियंट? ओके. म्हणून शिकवताना लक्ष देत चला. Solution: y is equal to x square into log x. Now differentiate with respect to x. So differentiate with respect to x. So derivative of left hand side and derivative of right hand side. Derivative of left hand side, derivative of, so y derivative dy by dx. पहा बेटा, एक्स स्क्वेअर आणि लॉग एक्स ला मल्टिप्लाय करू शकतो का आपण? नो. मल्टिप्लिकेशन करू शकतो का आपण? नो. मग काय करावं लागेल इथे? प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल, फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ प्लस सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ सांगा. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह बेटा प्लस लॉग एक्स. एक्स स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह एक्स टू दी पॉवर n, n x टू दी पॉवर n मायनस 1.
तर आपण आता लक्षात ठेवणार आहोत का एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहून टाकायचं 2. लक्षात राहील. कोणता रूल लावला? एक्स टू दी पॉवर n रूल लावला आणि रूल लावल्यानंतर आन्सर आला 2x. एक्स एक्स इथे राहणार x प्लस 2x इंटू लॉग एक्स. काय कॉमन आहे बेटा यामध्ये? x कॉमन आहे. तर x जर कॉमन घेतला आपण तर इथे काय राहणार? नथिंग. नथिंग मीन्स 1 प्लस 2 लॉग एक्स बिकॉज x काय केलं आपण? कॉमन घेतलं. इझी. चला तो होमवर्क सोडवाल बेटा. तो 2 प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्क मध्ये देतो सॉल्व्ह करण्यासाठी. आणि टायमिंग समजले बेटा? मेकॅनिक स्टुडंट्स संध्याकाळी 7 ते 8 दोन्ही शिफ्ट 7 PM टू. मी तुम्हाला याच्यानंतर बॅच अवेलेबल करून दिली होती, पण तुमच्याच काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे का आम्हाला टिफिन खायला वेळ मिळत नाही आहे, म्हणून आपण हा टाइम केलेला आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक स्टुडंट तुमचा पण बॅचचा टायमिंग सेम ठेवलेला आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स BTX. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजीसाठी सरांसोबत तुम्ही डिस्कस केलं नाही का काल? मला सरांनी सकाळी सांगितलं आहे टायमिंग. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी. अदरवाइज तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्स नंतर सुद्धा कंटिन्यू करू शकता. 8 PM टू इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी ET असंही करू शकता. सर सोबत बोलून घ्या. सर बाजूलाच आहे. जाताना सर सोबत जाऊन डिस्कस करून घ्या. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी स्टुडंट तुमचा टायमिंग डिसाईड करून घ्या. आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक्स तुमचा टायमिंग फिक्स झाला आहे 7 PM टू 8 PM. सर मॅमचा ॲक्सिडेंट झालेला आहे. मॅम 4 महिने येऊ शकणार नाही. बेड रेस्ट आहे. पायामध्ये रॉड टाकला आहे मॅडमची. यस. त्यानंतर M2 चे सध्या 2 टायमिंग आहे. एक संध्याकाळी 6 ते 7 आणि सकाळी 9 ते 10. मॉर्निंग इव्हनिंग. आणखी एक बॅच अवेलेबल होणार आहे. त्या बॅचचा टायमिंग मी तुम्हाला मंडेला सांगतो. ठीक आहे. कारण अजूनही भरपूर मुलं आहेत जे आपल्या बॅचला जॉईन होणार आहे. एक बॅच आणखी मला वेगळी करावं लागेल. तर तुमचे जे कोणी नवीन मित्र मैत्रिणी असेल त्यांना मला भेटायला सांगायचं. या बॅचला डायरेक्ट जॉईन करू नका त्यांना, कारण मध्ये येऊन काही समजणार नाही त्यांना. त्यांच्यासाठी एक नवीन बॅच चालू करतो मी. तर नवीन बॅचचा जो टायमिंग आहे तो त्याचे चान्सेस आहे हे 8 PM टू 9 PM. कोणालाही जमेल हा टायमिंग. M2 बॅच. न्यू M2 बॅच फ्रॉम मंडे. न्यू M2 बॅच फ्रॉम मंडे. ओके. ठीक आहे. नोट डाऊन होमवर्क.
ठीक आहे. आता जायचं कसं सर्वात पहिले जे तुम्ही टाकलेले आहेत चेअर्स ते एकात एक टाकून द्या बेटा. जे तुम्ही रस्त्यामध्ये एकात एक चेअर टाका. आणि गर्ल्स तुमच्याही चेअर एकात एक टाकून द्यायच्या आणि मग रस्ता होईल तुम्हाला जायला. बेंचेसवरून जाऊ नका, पडून जाल तुम्ही. चेअर जमा करा बेटा. मागचे लोक चेअर जमा करा. दरवाजा उघडून द्या, चेअर जमा करा. दरवाजा उघडा, चेअर जमा करून टाका. गर्ल्स तुमच्या चेअर इकडे ठेवून द्या बाजूला. हे द्या बेटा तुमची चेअर. टाका या चेअरमध्ये चेअर. हां ती चेअर घ्या बेटा. नेक्स्ट. हां लागेल. नेक्स्ट चेअर घ्या. नेक्स्ट चेअर घ्या. नेक्स्ट चेअर घ्या. चेअर द्या बेटा. नेक्स्ट चेअर घेऊन द्या. नाही बेटा आता नाही, एकत्रच घेऊन आता.